जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्रातील राजकारणाच्या महत्त्वाच्या 20 ठळक घडामोडी। देवेंद्र फडणवीस यांचा शिंदे गटाला सर्वात मोठा पहिला झटका। महाराष्ट्रात पुन्हा फडणवीसांनी शिंदेंना केलं टार्गेट। राज्याच्या राजकीय 20 ठळक बातम्या बघूया। हेडलाईन्स आजच्या महत्त्वाच्या अपडेट। महाराष्ट्रातील पीक विमा घोटाळ्याची केंद्र सरकार करणार चौकशी। सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवरती केंद्रीय मंत्र्यांची घोषणा। धनंजय मुंडे यांच्या अडचणीत प्रचंड मोठी वाढ। जगातील शक्तिशाली देशांच्या क्रमवारीत अमेरिका पहिल्या क्रमांकावरती। भारताचे नरेंद्र मोदी यांचं स्वप्न अखेर भंगलं। मोदी आणि योगी सरकारकडून दिशाभूल। कुंभमेळ्यात 2000पेक्षा अधिक माणसे मृत्युमुखी। शिवसेना खासदार संजय राऊत यांचं प्रतिपादन। संबंधित कंत्राटदारावरती कठोर कारवाई। प्रवाशांना येणाऱ्या समस्या दूर होतील। देशभरात एकच टोल टॅक्स। नितीन गडकरींची मोठी घोषणा। रायगड पालकमंत्रीपदाच्या वादात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावरती। सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्या वादात जनता मात्र वाऱ्यावरती। शिवसेनेचा थेट आरोप। 2 लोको पायलट गंभीर जखमी। यूपी 2 मालगाड्यांची धडक। इंजिन आणि गार्डचा डब्बा रुळावरून घसरल्याची बातमी। मुख्यमंत्र्यांचा आदेश। शिंदेंच्या मंत्र्याकडून धाब्यावर। मंत्रालयात 3 दिवस उपस्थितीच्या निर्णयाला हरताळ। मुख्यमंत्र्यांचे आदेश काय आहेत? शिंदेंना धक्का। धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना केला 162 कोटींचा घोटाळा। अंजली दमयांचा गंभीर आरोप। राजीनाम्याची थेट केली मागणी। शिवरायांचा अवमान करणाऱ्या टकलू हैवानाला पुण्यात जोड्यांनी हाणले। राज्यभर शिवप्रेमींच्या संतापाचा करेलोट। पुण्यात आणि सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा धुमाकूळ। अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल। पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म आले समोर। रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे कांद्याला जोरदार मागणी। अदानी कर लादल्यास रस्त्यावर उतरू। आदित्य ठाकरे यांनी ठणकावले। मुंबई महापालिकेचं बजेट होण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद। शिंदेंना धरले धारेवरती। पप्पू यादव म्हणतात व्हीआयपी महाकुंभातच मरायला हवेत, त्यांना मोक्ष मिळेल। खासदार पप्पू यादव यांनी आज केलं महत्त्वाचं वक्तव्य। विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची हरित रेल्वे म्हणून ओळख। विद्युतीकरणाने दरवर्षी मिळत आहे तब्बल 200 कोटींचा रेल्वेला नफा। कथित खिचडी प्रकरणानंतर वर्षभरानंतर जामीन। सूरज चव्हाण यांची अखेर सुटका। सर्वच विकाऊ नसतात निष्ठावान सूरजचा मला अभिमान। उद्धव ठाकरेंचे सूरज चव्हाण यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले। दमायांचे धनंजय मुंडेंवरील आरोप हे भाजपचे षडयंत्र असल्याचा अनिल देशमुखांनी व्यक्त केली शंका। मुंबई महापालिकेचे 74,427 कोटी रुपयांचे बजेट सादर। मुंबईच्या ठेवींचा चुराडा भाजप शिंदेगडाने केल्याचा शिवसेनेचा रोख आरोप। 5 वर्षात 5,000 जोडप्यांनी घेतला घटस्फोट। कुटुंबातही तितके जबाबदार। घटस्फोटाचा आलेख वाढतो, याला काहीतरी करावे, सरकारकडे विचारणा। अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल। शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळतोय सर्वाधिक भाव। लोकांची होते जोरदार मागणी। मागेल त्याला सौर कृषी पंप। 100 दिवसांचे उद्दिष्ट 60 दिवसात पूर्ण करणार। सरकारची ग्वाही। महाराष्ट्रात 1.5 लाख सौर पंपाचे अखेर वाटप झालेच। 25 कोटी देशवासी गरिबीतून बाहेर। नरेंद्र मोदी। परंतु देश
पूर्ण गरिबीत घालवल्याचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट नरेंद्र मोदीवर आरोप. वैभव नाईक, स्नेहा नाईक यांना पुन्हा नोटिसा. 11 फेब्रुवारीला मालमत्तेच्या माहितीसह उपस्थित राहावे लागणार. भाजपचं पुन्हा एकदा ठाकरे षडयंत्र. 100 वर्षे जुनी पुस्तके होणार डिजिटल. पहिल्या टप्प्यात 30,000 पुस्तकांना दिली महाराष्ट्र सरकारने नवसंजीवनी. महाराष्ट्रात होतोय पहिल्यांदाच हा नवीन प्रयोग. शिंदेंच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आदित्य ठाकरे यांची ग्वाही. मुंबई महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी शिंदे गटाने केल्याची ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल. मित्रपक्षांच्या जिल्ह्यात भाजपचे संपर्क मंत्री. 15 जिल्ह्यांसाठी नियुक्ती. सरकार आणि संघटनेत समन्वय साधणार. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक यांची नियुक्ती. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती. अदानीची घरगुती वीज महागणार. महाराष्ट्रात रहिवाशांना बसणार झटका. 9% दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक मंडळाकडे सादर. उद्योजक, व्यापारी, गुंतवणूकदारांची नोंदणी आता वेगाने. सरकारने घेतला मोठा निर्णय. व्यापारी उद्योजकांसाठी निर्णय घेण्याच्या तयारीत. 6 महिन्यात इलेक्ट्रिक, पेट्रोल, डिझेल वाहनांची किंमत सारखीच असेल. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची अखेर मोठी ग्वाही. राजकीय नैराश्यातूनच काँग्रेसकडून राष्ट्रपतींचा अवमान. राष्ट्रपतींच्या भाषणावरून चर्चेला उत्तर देताना नरेंद्र मोदींचा हल्लाबोल. तर या होत्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या हेडलाईन्स. भेटूया पुन्हा नवीन ठळक घडामोडींसह राज्यातील राजकीय बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद. जय हिंद.